आशेने हर्षित व्हा. आशेने हर्षित व्हा. आशेने हर्षित म्हणजे व्हा. आनंदित व्हा. काय आशा आहे? आमचा प्रभू येत आहे. हालेलुया. आशेने हर्षित व्हा. पुढे वाचा. संकटात धीर धरा. संकटात काय करा? धीर धरा. संकटात काय करायचं? धीर धरा. रडत नाही बसायचं. काय करायचं? धीर धरा. धीर धरायचा. पुढं प्रार्थनेत तत्पर राहा. प्रार्थनेत कसं राहा? संकट आलं का लगेच प्रार्थना. प्रभू मला सहाय्य कर. प्रभू मला मदत कर. प्रभू मला कृपा पुरव. प्रभू मला स्थैर्य दे. प्रभू मला धैर्य दे. आमचं काय असायला पाहिजे? प्रार्थना. प्रार्थनेत कसं राहा? तत्पर राहा. महत्वाची गोष्ट आहे. एफेसकरास पत्र अध्याय 6 आणि 18 वचन. तर सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी हा, करा. लक्ष द्या मॅडम इकडं. सर्व प्रकारच्या प्रार्थना. व विनवणी करा. किती प्रकारच्या? सर्व प्रकार. म्हणजे किती प्रकार आहेत प्रार्थनेचे समजून घ्या. वेगवेगळे प्रकार आहे. कशाचे? प्रार्थनेचे. सर्व प्रकारच्या प्रार्थना व विनवणी करा. विनवणी करा. कशी? काही काही दादागिरीने प्रार्थना करतात बरं का प्रभूकडं. प्रभू तो ऐक. अरे काय आहे कोण तो? काही विनंती कर. तो देव आहे. नाही तर तुला उगा तो रागवत नाही ना. ते एखाद्या देवदूताने मुस्कडात हाणली तर परत उठायचा नाही तू. खरं येते बरोबर ना. विनवणी करा म्हणतोय. विनवणी. अर्ज लिहिल्यानंतर आपण काय करतो? ही नम्र. अरे त्यांना विनंती करतो. आणि इकडं जर तू बायावर करून गेल्यावर प्रभू ऐकन का? म्हणून नम्रतेने जा. जे नम्र आहेत त्यांना प्रभू उंच करतो. नम्रतेने जा. म्हणून या वचनामध्ये म्हटलंय विनवणी करा. पुढं सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. लक्ष द्या. कशाच्या प्रेरणेने? कशाच्या प्रेरणेने? कशाच्या? काही वेळेस हे आपला प्रेरणा देतं डोकं. परंतु इथं काय म्हटलंय? कशाच्या प्रेरणेने करा? आतून जे शब्द येतात ना ती कशाची प्रेरणा आहे? अंतकरणातून जे शब्द फुटतात ना कशाची प्रेरणा आहे? आत्म्याची. त्या प्रेरणेने प्रार्थना करा. पुढं आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत. कसं? तत्परतेने सर्व पवित्र जनांसाठी काय करा? विनवणी करीत सगळ्यांसाठी. मंडळीतल्या मी सांगितलंय जेवढे जेवढे प्रार्थना करतात, जेवढेही मंडळीत आहे त्यांचे चेहरे आठवायचे, नाव आठवायचे आणि त्यांच्यासाठी काय करायच्या? प्रार्थना करायची. सर्व पवित्र जनासाठी. पास्टर या नात्याने आमच्या कुटुंबासाठी दररोज काय करायची? प्रार्थना करायची. आमच्या आरोग्यासाठी, सेवा कार्यासाठी, सगळ्या गोष्टीसाठी काय करायची? प्रार्थना करायची. ह्या परमेश्वर या ठिकाणी अपेक्षित आहे. कलसेकरास पत्र अध्याय 4 आणि 2 वचन. प्रार्थनेत तत्पर असा हा, व तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत राहा. लक्ष द्या. प्रार्थनेत काय असा? तत्पर. तत्पर. पुरुषातून 2 जण प्रार्थना करतील, महिलातून 2 जण. पाळक इकडं वाट पाहतो. एकाच्या तोंडातून शब्द फुटत नाही. वाढायचे का शब्द बाहेर? शब्द वाढायचे का बाहेर? काय म्हटले? प्रार्थनेत काय असा? तत्पर असा. रेडी. लगेच इकडून आला विषय लगेच कोणीतरी उठायचं. शेजारी गटा ती चांगली करते, तो चांगला करतो. चांगल्यापाशी काय आहे? चांगलं आणि वाईट नाही. मनापासून केलेली प्रार्थना प्रभू ऐकतो. जशी येते तशी सादर कर. नाही का? प्रार्थनेत तत्पर असा. पुढं व तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत राहा. आणि त्याच्यामध्ये काय करा? उपकार स्तुती. प्रभू चांगला दिवस दिलास, आम्ही तुला धन्यवाद. प्रभू प्रार्थना हा विषय आज शिकायला मिळत आहे त्याच्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. कारण जीवनभरासाठी उपयुक्त असणारा हा विषय आहे. कशासाठी? म्हणून आपण इथं पाहतो काय म्हटलंय? उपकार स्तुती करा. पुढं वाचा. आणखी आम्हासाठी ही प्रार्थना करा. प्रेषित पौल काय म्हणतो? आमच्यासाठी देखील काय करा? प्रार्थना करा. प्रार्थना करा. सेवकांसाठी आपल्या प्रार्थना असायला पाहिजे. पुढे आहे का काही? अशी की ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगावयास देवाने आम्हासाठी वचनाकरता दार उघडावे. लक्ष द्या. प्रेषित पौल म्हणतो
ख्रिस्ताचं रहस्य सांगण्यासाठी देवाने आमच्यासाठी दार उघडावे. देवाने दिलंय भरपूर, परंतु हे वाटण्यासाठी मंडळांचे द्वार उघडावे, ठिकाणांचे द्वार उघडावे आणि वचनाचं प्रकाशन करता यावं याच्यासाठी पालकासाठी प्रार्थना करावी. समजलं का? समजलं का? या आमच्या प्रार्थना असायला पाहिजे. फिलिप्पियस पत्र अध्याय 4, 6, 7. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. काय म्हटलंय? कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, चिंताच करू नका. काय करावं पाळक साहेब? ती येते ना, पण काय चिंता? अरे मग देना प्रभूवर टाकून ती. प्रभू काय म्हटलं? आपली सर्व चिंता, नाही तर मोकार वढत बसायचं. प्रभू म्हणतो मग वड, तुला लय हाऊस येत. मग आपली जिरली का मग आपण प्रभूकडे येतो, आता प्रभू मला सहाय्य कर. अरे आधीच म्हणणं त्याला, बरोबर ना? काना गावाच्या लग्नामध्ये द्राक्षरस संपला होता, परंतु त्यांनी एक गोष्ट चांगली केली, ती प्रभूला आमंत्रण दिलं. सगळ्याला आमंत्रण दिलं, प्रभूच विसरला असतं तर पाण्याचा काय करायचा? होईन का? काही होईन का? म्हणून महत्वाची गोष्ट, जे महत्वाचं त्याला महत्व द्या. वाचा पुढं. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. चिंता करायची का? चिंता करायची का? थोडा हसा शेजाऱ्याकडे पाहून, एकमेकाच्या हसरे चेहरे एकमेकाला दाखवा. वर्ष 2-2, 3-3 वर्ष झाले तुमचे हसरे चेहरे मला पाहायला मिळाना. हसा थोडस. एखाद दिवशी आपण आहे ना, अर्धा 1 तास काय करू माहितीये का? लाफिंग क्लबचं आयोजन करू. त्याच्याचं लीड कोण करील मला सांगा बरं, हातवर करा. मी नाराज झालो, तुम्ही लीड करण्यासाठी ना मला नाराज केलं. सगळ्यांचे हात पुढं पाहिजे असे. आता सांगा कोण लीड करीन? आंटी करतील. आंटी तयार आहेत, प्रभूने त्यांना आवेश दिलाय, आंटी करतील. कसं हसायचं मग? बघा, कमीत कमी चर्च मध्ये आल्यानंतर तुम्ही हसताय, कमीत कमी आशीर्वाद नाहीत काय? आशीर्वाद आहेत ना. नाही तर घरी हसा, चर्च मध्ये हसा, पाहुण्याकडे गेल्यावर हसा, घरी आल्यावर हसा. लोक म्हटले पाहिजे अरे हसत आहेत कमुनी. बरोबर ना? बरोबर ना? अजून तरी जीएसटी नाही त्याच्यावर, त्याचा उपभोग घ्या कमीत कमी, म्हणून म्हटलंय. वाचा पुढं. तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना. काय म्हटलंय? सगळ्या गोष्टीविषयी काय करायची? सगळ्या गोष्टीविषयी काय करायची? प्रार्थना करायची. पुढं. व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. कुणाला कळवा? देवाला. अरे वरपत्र पाठवा ना तुम्ही. लिहायची गरज आहे का? फक्त तोंडी बोलायची गरज आहे, परंतु आपण वेळ नाही काढत त्याला. मग तो ऐकन का बळच? काढा वेळ. आपली मागणी देवाला कळवा. म्हणून या वचनामध्ये प्रार्थना करण्याचं उत्तेजन आम्हाला पाहावयास मिळतं. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं कलसेकरस पत्र अध्याय 4 आणि 2 वचन. प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत राहा. प्रार्थनेत कसं राहा? दप्तर. काय म्हटलंय? अरे कमीत कमी हसले, मला आनंद वाटलं. प्रार्थनेत तत्पर असं म्हटलंय नाही का? तत्पर राहा. म्हणा मुलांनो, प्रार्थनेत तत्पर राहा. हुशार आहेत ते 2 जण. कुठे आहेत ते? कुठे आहे ते? नन्हे. हे दोघं उभे राहा. उभे राहा बाळा. तुम्ही दोघं उभे राहा. म्हणा प्रार्थनेत. तू पण राहा बाळा. म्हण प्रार्थनेत. इकडे बघ. तू राहा. म्हण प्रार्थनेत तत्पर राहा. मोठ्याने तत्पर राहा. थोडं मोठ्याने तत्पर राहा म्हण. गोड. समजलं सगळं. बस खाली. आणि म्हणून प्रार्थनेत कसं राहायचं? तत्पर राहणं हे अपेक्षित आहे. पुढील वचन वाचूया. थेसलोनिकस पत्र 5, 17, 18 आपण वाचलं. याकोबाचं पत्र 1 आणि 16 वचन. याकोबाचं पत्र अध्याय 5 आणि 16 वचन वाचा. तेव्हा
तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. लक्ष द्या, काय म्हटलंय? कोणासाठी प्रार्थना करा? एकमेकांसाठी प्रार्थना करा. समजलं का? नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार सगळेच म्हणा, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. आता तुम्ही ज्यावेळेस हे एंड होईल त्यावेळेस स्वतःच्या आजारासाठी, समस्यासाठी, सगळ्या गोष्टीसाठी प्रार्थना करायची. आणि जर ती ऐकली नाही तर तुम्ही कशा आहेत हे समजून घ्यायचं. बायबल काय सांगतं? कार्य करण्यास. मग तुमच्या प्रार्थनेने कार्य घडायला नको का? आणि जर घडत नाही म्हटल्यावर मग काय समजायचं? पालकांनी काय समजायचं? शेवटी प्रार्थना करा, तुमच्या समस्या मांडा. तुम्ही संध्याकाळपर्यंत का बसा नाही तर काही प्रॉब्लेम नाही, प्रार्थना मांडा. बरोबर ना? कवर पापात पडणार. कोणाची प्रार्थना? नीतिमानाची प्रार्थना. पुढच्या वचनामध्ये जाऊया आपण. उत्पत्ती 24:12 पासून पुढे. पुढील वचन कोणीतरी काढा. उत्पत्ती 32 वाचा, सापडला असलं. उत्पत्ती 24. आणि तो बोलला, हे परमेश्वरा, माझा धनी अब्राम याच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धी कर. माझा धनी अब्राम याचवर दया कर. पहा, मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे आणि गावातल्या कन्या पाणी भरावयास बाहेर येत आहेत. तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीस मी म्हणेन मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर, आणि ती मला म्हणे तू पी आणि तुझ्या उंटासही मी पाजते, तीच तुझा सेवक इसाक याच्यासाठी तू नेमलेली असो. यावरून मला कळेल की तू माझ्या धन्यावर दया केली आहे. आता लक्ष द्या, यांनी प्रार्थना केली, अशी मुलगी येऊ दे, कन्या येऊ दे, तिला ज्यावेळेस मी म्हणल पाणी पास, ती काय म्हणेल? तुलाही पाजते आणि तुझ्या उंटालाही पाजते, असं मला दिसून येऊ दे. नाही का? ज्यावेळेस तो गेला तसं घडलं का नाही? घडलं ना. मग ज्यावेळेस तुम्ही मुलगा किंवा मुलगी पाहायला जाताना त्यावेळेस म्हणा त्यांनी एकतर नॉन व्हेज बनवून ठेवू दे, नाही तर पुरणपोळ्याचा स्वयंपाक मला आवडणारा बनवून ठेवू दे. गेल्यानंतर कमीत कमी गुलाबजाम आम्हाला खायला तरी मिळू दे. हे चिन्ह मागा. याने मागितलंय ना. ह्यो काय म्हटलंय? आता याला पाणी पाजायला काही नाही, हा काही उंट नाही, परंतु उंटाला पाणी पाजायचंय तिला. एवढं कोण करीन बरं डायरेक्ट? परंतु एक चांगली स्त्री, मुलगी तिथं आली. तिचं नाव काय? बरोबर ना? आणि त्या दिवशी तिच्या जीवनाचं सोनं झालं, कारण अब्रामाचा मुलगा तिचा पती झाला. नाही का? म्हणून अगोदर मी सांगितलं, आपल्या मुलांसाठी काय करा, आपल्या मुलींसाठी काय करा, आपल्या नातवंडांसाठी काय करा, आपल्या बाजार काय त्यांना बायका पाहिजेत का? बरोबर ना? अरे एखाद्याची प्रार्थना प्रभूने ऐकली कसं व्हायचं? म्हणून एवढ्यासाठीच करा, हे अपेक्षित आहे. पुढचं वचन उत्पत्ती 32, 24-28. याकोब तेव्हा तो त्याच म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाही तर इस्राईल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्याशी दगडून प्रबळ ठरला आहेस. मग याकोबाने विचारले, तुझे नाव काय ते सांग. तो म्हणाला, माझे नाव का विचारितोस? मग त्याने त्यास तेथेच आशीर्वाद दिला. मग याकोबाने वाचत राहा, कोणीतरी निर्गम 32 काढा, वाचत राहा. देवाचे मुख असे ठेविले, कारण तो म्हणाला, मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला. आता बघा, इथं याकोबाला दर्शन झालं. याकोबाला काय झालं? दर्शन झालं. त्याने झोपी केली आणि त्याने रात्रभर केलेल्या प्रार्थनेचं प्रतिफळ हे झालं. याकोबाचं जीवन बदललं गेलं. ऐकताय का? याकोबाचं काय झालं? जीवन बदललं. याकोबाचा स्वभाव बदलला गेला. काय झालं? याकोबाचा स्वभाव बदलला गेला. देवाशी झालेली भेट किंवा मुठभेड आमचं जीवन बदलून टाकते. समजलं का? याकोबाने तिथं प्रार्थना केली म्हटलंय. पुन्हा आता आपण जे निर्गम 32:11 पासून पुढे. तेव्हा मोशे आपला देव परमेश्वर याची काळपूत करून म्हणाला, हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महान सामर्थ्याने
व भूतबलाने मिस्र देशातून बाहेर आता आणले. इथं मोशेने कोणासाठी प्रार्थना केली? इस्रायल. इस्रायल लोकांसाठी. आणि देवाने ती प्रार्थना काय केली? ऐकली. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. शमूएलाचं पुस्तक 1 शमूएल अध्याय 1, 10, 11 या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर हन्नेची प्रार्थना आहे. कोणाची प्रार्थना आहे? हन्नेने प्रार्थना केली. वांज असताना काय केली? प्रार्थना. आणि देवाने कोण दिला तिला? शमूएल दिला, नाही का? त्याच्यानंतर जर आपण पाहिलं 1 शमूएल अध्याय 2, 1 ते 10 वचनामध्ये उत्तर मिळाल्यानंतर हन्नेने उपकार स्तुतीची प्रार्थना केली. काय मिळाल्यानंतर? उपकार स्तुतीच्या प्रार्थना घाला मंडळीतल्या लोकांनो. असं तरी आणि ऊर्जावान जेवण बनवा. मला वाटतं ते बनवा, काही प्रॉब्लेम नाही. नेहमी परमेश्वराची काय करावी? उपकार स्तुती. आम्ही बघा पवित्र शास्त्रातले जे लोक आहेत त्यांनी नेहमी देवाचे काय केले? आभार मानले आणि त्यांची उपकार स्तुती केली. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर शमूएलाचं पुस्तक 2 शमूएल अध्याय 7, 18, 19. मग दावीद राजा आज जाऊन परमेश्वरासमोर बसून म्हणाला, हे प्रभू देवा, मी कोण व माझे घराणे काय की तू मला येथवर आणावे. आता इथं ही दाविदाच्या कृतज्ञतेची प्रार्थना आहे. कशाची प्रार्थना? देवाचे उपकार मानणारी प्रार्थना आपणही मानायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा संदर्भ घ्या 1 राजे अध्याय 3, 7 ते 9 वचनामध्ये शलमोनाने ज्ञान आणि बुद्धी मागितली. शलमोनाने काय मागितलं? देवा मला काय कर? ज्ञान दे. मला काय दे? बुद्धी दे. किती जणांना ज्ञानाची गरज आहे? त्यांनी हात वर करा. किती जणांना बुद्धीची गरज आहे? त्यांनी हात वर करा. दोन्ही हात वर करा. दोन्ही हात वर करा. म्हणजे दोन्ही पण, ज्ञानही पण दे आणि बुद्धी पण दे. बुंदी झालं का? चुकून झालं असं ना. ज्ञानाची गरज आहे आपल्याला. ज्ञान परमेश्वर तुम्हाला देऊ. पुढे जर आपण देवाच्या वचनामध्ये पाहिलं तर 1 राजे अध्याय 8, 22 ते 53 लिहून घ्या. लिहिणाऱ्यांनी अभ्यासाकडनी पटकन लिहून घ्या. 1 राजे अध्याय 18, 36 ते 37 वचनामध्ये म्हटलंय, कर्मल्य पर्वतावर एलियाने आकाशातून अग्नी उतरून आणण्यासाठी प्रार्थना केली. कुठं केली प्रार्थना? डोंगरावर. आणि काय उतरून आला? आकाशातून अग्नी उतरून आला. त्याच्यानंतर पुढील जर आपण वाचलं 2 राजे अध्याय 19 आणि त्याचं 14 ते 29 मध्ये हिजकियाने सिनेरीब राजापासून वाचण्यासाठी काय केली? प्रार्थना केली. आणि देवाने त्याला मोठा विजय दिला. पहिले इतिहास आणि त्याचं 2 राजे अध्याय 20 आणि 2-3 मध्ये हिजकिया राजाने आपल्या आयुष्य वाढीसाठी काय केली? प्रार्थना केली. त्याच्यानंतर पहिले इतिहास अध्याय 4 आणि 10 याबेशाने प्रार्थना केली. कोणी प्रार्थना केली? कुठं आहे तो? आहे का इथं? बाहेर गेला का तो? त्यांनी प्रार्थना केली म्हटलंय ना. याबेशाने प्रार्थना केली. 4 गोष्टी मागितल्यात. किती गोष्टी? मला वाटतं याचं तुमचं महिनाभर सेमिनार चालू. स्टॅमिना वाढवा रे, स्टॅमिना वाढवा. याचे विश्लेषणही नाही केले, नाही का? याबेशाने प्रार्थना केली. आपलं जीवन कसं असायला पाहिजे? प्रार्थनाशील असायला पाहिजे. पुढे जर आपण पाहिलं 2 इतिहास 7 आणि 14 वचनामध्ये म्हटलंय, माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोकांनी नम्र होऊन प्रार्थना केल्यास मी त्यांचे पाप क्षमा करीन. प्रार्थना आमचं पाप काय करते? क्षमा करते. त्यासाठी आम्ही काय करावी? प्रार्थना करावी. 2 इतिहास अध्याय 20 आणि 12 वचनामध्ये म्हटलंय, संकट समयी राजा यहोशाफाटाने प्रार्थना केली आणि देवाने त्याला मोठा विजय दिला. कुठल्या समयामध्ये? संकट समयी त्याने प्रार्थना केली आणि देवाने त्याला काय दिला? विजय दिला. यज्राचं पुस्तक अध्याय 9, 5 ते 15 वचनामध्ये म्हटलंय, लोकांच्या पापाबद्दल यज्राने पश्चातापाची प्रार्थना केली. कोणाच्या पापाबद्दल? आपल्या कुटुंबाच्या पापासाठी आपण काय करावं? पश्चाताप करावा, प्रार्थना करावी. महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर नेहम्याचं पुस्तक अध्याय 1, 4 ते 11 वचनामध्ये नेहम्याने यरूशलेमची पुनर्बांधणी आणि त्यांच्या कार्याच्या सफलतेसाठी काय केली? प्रार्थना केली. आपणही प्रार्थना करावी. त्याच्यानंतर इयोब 42 आणि 10 वचनामध्ये म्हटलंय, इयोबाने आपल्या
मित्रांसाठी प्रार्थना केली. आपणही आपल्या मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी, परिवारासाठी काय करावी? प्रार्थना करावी. त्याच्यानंतर स्तोत्र संहिता 4 आणि 1 वचनामध्ये म्हटलंय, मी हाक मारतो तेव्हा हे माझ्या धार्मिकतेच्या देवा मला उत्तर दे. इथं स्तोत्र करताना प्रार्थना केली. 2-3 संदर्भाला आपण प्रार्थना करूया. स्तोत्र 5 आणि 3 मध्ये म्हटलंय, हे परमेश्वरा, पहाटे मी तू माझा साद ऐकशील. मी तुझी प्रार्थना तुझ्या पुढे मांडतो. पुढे स्तोत्र 51-1-10 वचनामध्ये दावीद राजाने पश्चातापासाठी प्रार्थना केली. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं स्तोत्र 86 आणि 7 वचनामध्ये आपण पाहतो, माझ्या संकटाच्या दिवशी मी तुला हाक मारीन कारण तू मला उत्तर देशील. इथं प्रार्थनेमध्ये विश्वास असावा. त्याच्यानंतर स्तोत्र 145 आणि 18 वचनामध्ये म्हटलंय, जे त्याला, लक्ष द्या, जे त्याला खरेपणाने हाक मारतात. कशी हाक मारतात? त्या सर्वांच्या परमेश्वर जवळ असतो. कशी हाक मारायची देवाला? खरेपणाने हाक मारायची. आणि पुढचं जर आपण पाहिलं स्तोत्र 145 आणि 18 वचनामध्ये हे म्हटलंय, यशया 55 आणि 6 वचनामध्ये म्हटलंय, परमेश्वर भेटण्याजोगा आहे तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा, व तो जवळ आहे तोच त्याचा काय करा? धावा करा, म्हणजे प्रार्थना करा. आणि शेवटी जर आपण पाहिलं यिर्मया 29:12-13 वचनामध्ये म्हटलंय, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. आणि त्याचं दानियल 6 आणि 10 वचन, शेवटचं वचन त्या ठिकाणी म्हटलंय, बंदी घालण्यात आली तरी दिवसातून 3 वेळा दानियल यरूशलेमेकडे तोंड करून देवाची प्रार्थना करत असे. किती झाले?